इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. जनरली सर्वसामान्य मुलं ज्या घरामध्ये असतात त्या पालकांचा दिनक्रम किंवा रुटीन हे ठरलेलं असतं. पण ज्या घरामध्ये दिव्यांग मुलं असतात त्या पालकांना असंख्य प्रश्न पडलेले असतात आपल्या मुलांच्या दिनक्रमाविषयी. तर ते आज आपण समजून घेऊया आणि त्यातून पालकांना उद्भवणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा पालकांच्या मनात असा प्रश्न असतो की हे स्वीकारण्याचा की आपलं मूल दिव्यांग आहे, आणि हे स्वीकारण्याचीच पालकांची मानसिकता नसते. तर याबद्दल काय सांगाल? तुमचा काय अनुभव आहे? खरं आहे की आपल्या पदरी असं मूल आल्यानंतर स्वीकारण्याची बहुधा पालकांची अशी मानसिकता नसते. आपल्याकडे आलेलं मूल हे दिव्यांग आहे म्हणून काही पालक नाराजही होतात. कधीकधी असंही आम्ही पाहिलंय की समाजामध्ये या मुलांचा स्वीकार करताना काही पालकांना थोडंसं वेगळंच दडपण वाटतं. काही वेळा काही पालक संभ्रमावस्थेत असतात, त्यांना काय करावं हे कळतही नाही. तर काही गावातील लोक जी आहेत ती या मुलांकडे दुर्लक्ष करतात, जे आहे तसं वाढू देतात, याला शिकून काय करायचं असंही म्हणणारे काही लोक आहेत. तर काही पालक तर अति काळजी करून अति मुलांना लाडावून ठेवतात. अशाही गोष्टी बऱ्याचदा आम्हाला पाहायला मिळतात. अशा वेळी पालकांनी असा विचार करायचा आहे की मूल आपलंच आहे, त्याला आपल्याशिवाय दुसरं कुणीही नाही, ते असं आहे, याला त्याचाही काही दोष नाही असा विचार करावा. त्या मुलाला सर्वसामान्य मुलांपेक्षा अधिक प्रेम आणि आधाराची गरजही आहे, हेही समजून घ्यावं. ही मुलं जन्माला आल्यावर त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी मुळातच स्वतःच्या कुटुंबापासून संघर्ष करावा लागतो. पालक, कुटुंब आणि समाज यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा फारसा चांगला नाही आहे. खरं. याला काही अपवादात्मक पालक आहेत, हे मीही पाहिलं आहे की ते पालक आपल्या मुलाला खूप मेहनतीने थेरपी वगैरे देऊन त्याचा प्रगतीचा चांगला मागोवा घेतात. आणि अशा पालकांचं खरंच खूप कौतुक वाटतं की हे खूप मेहनत घेत असतात, वेळीच त्याला थेरपी देत असतात, असंही आपल्याला पाहायला मिळालं आहे. सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपलं हे मूल वाढावं अशी त्यांची मानसिकता अगदी असते. अगदी. बऱ्याचदा असंही आढळून येतं की दिव्यांग मुलं ज्या घरामध्ये आहेत ते पालक आपल्या मुलाची तुलना सर्वसामान्य मुलांशी सतत करत असतात. असा अनुभव येतो कधी? हो हो, हा तर वेळोवेळी येत असतो. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक तुलना असते की ते मूल करतंय आणि हे मूल करत नाही, हे खूपदा दिसतं. आपल्या पदरी आलेलं जे मूल आहे त्याचा स्वीकार करून खरं तर या पालकांनी त्याची कोणती अवस्था आहे, त्याच्याकडे मतिमंदत्व आहे का, की स्वमग्न अवस्था आहे त्याच्याकडे, की अन्य कोणती अवस्था आहे, ते सगळं प्रथम पाहावं. म्हणजे तुलना करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा पालकांनी तर माझ्या मते हे पहिलं करावं. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं. मग अशा पालकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा पहिला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे प्रमाण त्याच्याकडे किती आहे त्या अवस्थेचे हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यावरचे उपाय कोणते आहेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे. ते मूल असं आहे म्हणून त्याचे अति लाड न करता त्याला विकासाच्या वाटेने नेणं गरजेचं आहे. अति लाड केले तर त्यांच्या विकासाच्या क्षमता ह्या खुंटतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर ही मुलं लहान असताना सुद्धा म्हणजे कपडे घालायचा जर टास्क असेल तर आपण काही पालक अति काळजीमुळे आपणच घालून मोकळे होतात, स्वतःचे कपडे त्याला घालायला देत नाहीत. म्हणजे ज्या वयात मुलांना चमच्याने खाणं, स्वतःचे कपडे घालणं, स्वावलंबनाची कौशल्य शिकण्याची गरज आहे, त्यावर ते लक्ष केंद्रित न करता डायरेक्ट स्वतःच पालक करून मोकळे होतात. आणि पाटी पेन्सिल हातात घेणं म्हणजे हे केलं म्हणजे आपलं मूल नॉर्मल मुलांसारखं वागायला लागलं असं त्यांना वाटत असतं. या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वावलंबनाची कौशल्य जर त्यांनी वेळीच शिकवली तर त्याचा नक्कीच फायदा मुलांना होतो.
दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ते आपल्या मुलाचे निरीक्षण करत नाहीत, की आपलं मूल एका जागेवर बसत नाही काही मिनिटं, खेळ योग्य पद्धतीने पूर्ण करत नाहीये, मातृभाषेत आपल्याशी किमान संवाद साधत नाहीये, नजर देत नाहीये, डोळे आणि हाताचा समन्वयही साधत नाहीये, शिशु कंट्रोल करत नाहीये आणि तरीही पालकांना फक्त चिंता असते ती फक्त शाळा आणि अभ्यास याची. तर अशा पालकांना माझं सांगणं आहे की शरीराचा मुलाचा आकार लहान आहे तोपर्यंतच त्यांना स्वावलंबी आपण बनवू शकतो. स्वावलंबन कौशल्य दैनंदिन जीवनातली आहेत ती आपण त्यांना शिकवू शकतो. पहिलं त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. अभ्यास आपण हे शिकत असता असता त्यांना शिकवू शकतो. वयानुसार आपण त्यांना त्या गोष्टी देऊ शकतो. खरं तर शिक्षणाच्या याला वयाच्या फार कठोर अटी नाही आहेत, पण स्वावलंबन कौशल्य मात्र जर का एकदा वेळ चुकली तर मग मात्र शिकवणं खूप अवघड आहे. ते जास्त महत्वाचं आहे. जास्त महत्त्वाचं आहे. आणि तसंही आपण एखादा आजार आपण लपवतो, म्हणजे वरवर आपण काही गोळ्या आपल्या आपण घेतो आणि आपणच ठरवून वरवर हे करतो, पण मुळाशी त्याच्या जात नाही. जसं की या दिव्यांग मुलांच्या बाबतीतही हे असं केलं म्हणजे होईल नॉर्मल. शिक्षणाच्या बाबतीतही तसंच करतात की हां, शाळेत जायला लागला म्हणजे होईल नॉर्मल, या शाळेमध्ये टाकला म्हणजे तो इतर मुलांप्रमाणे दिसेल, असं नाही आहे. ह्यावेळेला अशी पालकांनी त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे की मुलाला नेमकं आपल्या प्रॉब्लेम काय आहे ते त्यांनी जर सोडवले, त्याचे कच्चे दुवे जर वेळेत सोडवले, तर मग मूल हळूहळू नॉर्मल म्हणजे सर्वसामान्य प्रवाहात पोहू लागेल. कधी कधी असंही होतं ना की दुसरं जे दिव्यांग मूल असतं तर त्याच्या पालकांशी बोलायचं आणि मग तुझं मूल काय करतं, माझं मूल काय करतं, आणि मग त्याला जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती आपणच देऊन बघायची. हो हो, हेही घडतं. मुळात म्हणजे एक मूल दुसऱ्यासारखं नसतं. एक्झॅक्टली. याला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला काय प्रॉब्लेम आहे, हे मूल का बोलत नाहीये आणि ते मूल का बोलत नाही. बऱ्याचदा असं ऑटिझम मुलं जी असतात त्यांना स्पीच प्रॉब्लेम असतो आणि ही मुलं स्पीच खूप उशिरा देतात. म्हणजे या ऑटिझम मुलांमध्ये स्पीच प्रॉब्लेम सुद्धा त्यांच्या तीव्रतेनुसार असतात. मग त्यामुळे यांच्यामध्ये स्पीच थेरपी देताना काही वेगवेगळे आपल्याला पॅटर्न करावे लागतात आणि त्याप्रमाणे थेरपी ही करावी लागते. मुळात दोन सर्वसामान्य मुलं सुद्धा एकासारखी नसतात. ही तर दिव्यांग मुलं आहेत. हो हो, अगदी खरं आहे. त्यामुळे त्यांच्यात खूपच फरक असणार आहे. फरक पण असतो. मुळात हे लक्षात पालकांनी घ्यायला हवं. हो हो, काही दुर्गम भागातनं तर या गोष्टी उपलब्ध पण नसतात. मग जो मिळेल जो सांगेल त्याप्रमाणे हे धावायला पालक सुरुवात करत असतात, असं असतं. पण शक्यतो अशा पालकांनी सायकेट्रिस्टकडे जायचं आहे, मेंदूविकार तज्ज्ञ जे आहेत लहान मुलांचे त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की आपल्या मुलाला नेमका प्रॉब्लेम काय आहे, त्याच्याकरिता काय काय करता येईल, कुठे कुठे ह्या गोष्टी. किंवा आमच्यासारखे विशेष शिक्षक असतात की जे गावाच्या ठिकाणी पण आहेत, शहरांच्या ठिकाणी आहेत, त्यांना जाऊन भेटून त्यांच्याकडनं ह्या गोष्टीची माहिती जाणून घेऊन आपल्या मुलाला कोणकोणते औषधोपचार, कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ, यांचे सल्ले घेतले तर नक्कीच त्यांना त्याच्यातनं माहिती मिळू शकते. आत्ता आपण स्वावलंबनाबद्दल बोलत होतो दिव्यांग मुलांच्या. तर मला तुम्हाला असं विचारायचं की ह्या पालकांनी कधीपासून त्या मुलांना स्वावलंबनाचे धडे देणं गरजेचं आहे, म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यापासून? बरोबर आहे. तसं पाहता दिव्यांग मुलांच्या बाबतीत विचार करता त्यांचं जे करिअर एज आहे ते अगदी जन्मापासून सुरू होतं असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. 1.5 ते 2 वर्ष वयोगटापासून स्वावलंबनाचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे. मूल दिव्यांग आहे म्हणून शिशु कळत नाही, डायपर्स लावून ठेवणं, मोबाईल हातात देऊन ठेवणं, स्वतःच भरवत जाणं, कपडे स्वतःच पालकांनी त्याला घालणं अत्यंत चुकीचं आहे. मूल हे करणार नाही हा विचार पालकांनी मुळात आधी काढून टाकायचा आहे. सकारात्मक विचार करून ही कौशल्य शिकवण्याकरिता काही विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार पालकांनी त्यांना ट्रेनिंग देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःचे हात धुणे, चमच्याने खाणे, तुकडे करून जेवणे, कपडे परिधान करणे, टॉयलेट ट्रेनिंग, आंघोळ करणे, वस्तू जागेवर ठेवणे, एक खेळ नीट खेळून मग दुसरा खेळ खेळणे, या सर्व गोष्टींचा घरी जर सराव घेणं अगदी सोपं होतं आणि हेच जवळजवळ थेरपीच्या प्रकारांमध्ये मोडतं. मूलभूत थेरपी आपण याच्यामध्ये देऊ शकतो.
आणि शैक्षणिक हस्तक्षेप पण वेळीच या वयात सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मग अधिक जास्त मुलामध्ये चांगले परिणाम आपणाला दिसून येतात. मला एक याच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे, की हे सगळं आपण जेव्हा आपल्याला कळतं, की मूल दिव्यांग आहे, मग हे आपण सुरू करतो. पण मुळात आपलं मूल दिव्यांग आहे, ते सर्वसामान्य मुलांसारखं नाही. तर हे कळण्याची काही लक्षणं आहेत का? हे कळण्याची काही लक्षणं म्हणजे साधारणपणे 0 वयोगटापासून जी 1, 1.5, 2 वर्षापर्यंतची जी मुलाची विकासाच्या अवस्था आहेत, म्हणजे उपडी वळणं आहे, बॅबलिंग करणं आहे किंवा धरून धरून आधार घेऊन चालणं आहे, पुढे जाणं आहे, ह्या कृती ज्या आहेत त्या उशिरा होत जातात. नंतर ज्या वयात मुलांनी स्पीच द्यायचा आहे की बॅबलिंग करायचं आहे, तिथे त्यावेळी त्या मुलांचे आवाज येत नाहीत आणि म्हणजे मुलं बॅबलिंग करत नाही आहेत, 1-2 शब्द बोलत नाही आहेत. तुम्ही काही हाक मारलीत बाळाला त्या नावाने तर ते तुमच्या आवाजाच्या दिशेने बघत नाही आहे. ही जी काही छोटी लक्षणं आहेत ती काळजी घेण्यासारखी असतात. असं ज्यावेळेला मुलांच्यामध्ये दिसायला लागेल त्यावेळेला पालकांनी जरूर डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे. कारण एक मानसिकता अशी असते, की नाही तुझे बाबा पण एक ह्या वयातच बोलायला लागले किंवा तुझी आई, तुझी बहीण एक ह्या वयानंतरच बोलायला चालायला लागली. मग त्या दृष्टीने त्या मुलाकडे पण ते बघतात आणि मग हे कळायलाच उशीर होतो, हो. की आपलं मूल दिव्यांग आहे म्हणून त्याची ही वाढ होत नाहीये. बरोबर. आता तर अशा अनेक केसेस आपल्याकडे सापडत आहेत. कारण का कोरोना काळापासून किंवा मोबाईल जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून नॉर्मल मुलांमध्ये सुद्धा आता ह्या काही गोष्टी जाणवायला लागल्यात. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली तरी अजूनही ते मूल बोलत नाही. याचं कारण का त्यांच्या हातात नको त्या वयामध्ये मोबाईल देऊन ठेवलेला असतो. म्हणजे मोबाईल देऊन ठेवायचा आणि पुढे टाईमनुसार आपणच आपलं देत जायचं मुलांना. मग यात मुलं आक्रस्ताळेपणाने वागतात. म्हणजे थोडीशी ती लक्षणं सुद्धा जवळजवळ त्याच्याप्रमाणे दिसायला लागलेत. आणि ह्या गोष्टींचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे सध्या तरी. मोबाईलचं प्रमाण मुलांच्या हातात देण्याचं खूपच वाढलेलं आहे. खूप त्याला वाढलं. वयोगट पण नाहीये काही. वयोगट नाहीये. अगदी छोट्या वयापासून मुलांना दाखवतात. म्हणजे गरज नाहीये त्याला त्या कळत पण नसतं की आपण काय बघतोय. म्हणजे नाही. मी अनेकदा हे बघितलंय हो. बसमध्ये वगैरे, पण अगदी गरज नाही चालत्या बसमध्ये तुम्ही मोबाईलची स्क्रीन दाखवणं. नाही. पण ते अगदी इझिली देतात पालक. आता चणेच चुरमुरे देऊन मुलांना गप्प बसवणं हा प्रकारच नाही, मोबाईल. दिसेनाच. मोबाईल देऊन गप्प बसवणं हिथून जी सुरुवात हो. होते ती बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मल मुलांना सुद्धा अशा विचित्र वर्तन समस्यांकडे घेऊन जाते. थोडक्यात त्याला व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतात आमच्या ह्याच्यामध्ये. तर अशाही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मॅडम, बऱ्याचदा आपण पाहतो की सर्वसामान्य मुलांचे पालक जसे त्या मुलांच्या क्षमता लक्षात न घेता त्यांच्यावर अनेक गोष्टी लादत असतात, जसं की परीक्षा असतील, स्पर्धा असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आत्ताच्या जगामध्ये जे काही स्पर्धेच्या दृष्टीने चाललंय तशा. तर तसंच दिव्यांग मुलांच्या बाबतीतही घडतं का? म्हणजे त्यांचे पालकही असं काही करतात का? हो, हे तर खूपदा घडतं. म्हणजे की पालकांना विशेष शाळांमधनं या मुलांना घालायचं नसतं. आधीच आपलं मूल असं आहे हे उशिरा कळतं. त्यातही पालक आपल्या ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलाचं निरीक्षण करत नाहीत. आणि होतं असं की त्या मुलाला बोलता येत नसतं, उशिरा बोलेल कधीतरी, शाळेत जायला लागला की बोलेल कधीतरी. आणि मग शाळांमध्ये सुद्धा चॉईस असते पालकांची की या शाळेत घालायचं, असं अभ्यासक्रम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण या गडबडीत मुलाचं निरीक्षण करायला विसरून जातात आणि मग मोठमोठ्या अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये त्यांची ॲडमिशन करतात. आणि मग होतं असं की शाळेतनं ज्यावेळेला काही कंप्लेंट्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला मग पालकांना कळतं की नाही, काहीतरी थोडं वेगळं आहे. मग ती चिंता वाटायला लागते. मग याचा सल्ला घे, त्याचा सल्ला घे आणि मग नंतर डॉक्टरांकडे जा. तोपर्यंत मूल 5वीपर्यंत पोचलेलं असतं, 4थीपर्यंत पोचलेलं असतं. आणि मग त्याची अशी अवस्था असते की त्याला अभ्यासातलं काही समजतच नसतं. आकडेवारी, लिखाण, हातात पेन्सिल पकडणं कळतच नसतं. आपल्यासमोर काय चाललंय कळत नसतं. मराठी भाषा, मातृभाषा त्याला त्याची कळत नसते आणि अभ्यासक्रम तर त्याच्या डोईजडच जातं. मग असं मूल शाळांमध्ये आक्रस्ताळेपणा करतं. आणि मग तिथून पुन्हा पालक ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही सल्ला देतो, पहिलं आधी त्यांना मातृभाषेतनं शिक्षण द्या. कारण का मातृभाषेत त्यांनी किमान चांगला संवाद साधणं ही अगदी प्राथमिक गरज आहे.
आणि तिथेच जर ते मूल अडत असेल तर मग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ते नीट वावरू शकणार नाही. आणि ही गरज त्याची अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे हा एवढा सगळा अभ्यास त्यांच्यावरती मग तो लादला जातो. आणि मग तिकडनं पुन्हा दुसरी नवीन शाळा, दुसऱ्या ह्या गोष्टी असे अनेक व्याप पडतात. मग त्यापेक्षा आपण आपल्या मुलाला वेळीच तपासून, वेळीच निरीक्षण करून, वेळीच आपल्या मनाची स्वीकारण्याची वृत्ती आपल्यामध्ये ठेवून या मुलाकडे जर लक्ष दिलं, वेळीच त्याला मातृभाषेच्या शाळेमध्ये टाकलं, तर अत्यंत चांगलं आहे. ह्याचा फायदा त्यांना पुढे होतो. म्हणजे काही मुलं सौम्य पातळीवरची असतात. अशा मुलांना खूप फायदा होतो, कारण मोठमोठे अभ्यास नसतात आणि जे काही मातृभाषेमध्ये मिळतात ते समजण्याइतके असतात. मग किमान काही गोष्टी कळण्याइतपत 10वी पास होण्यापर्यंत सुद्धा ती मुलं उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकतात आणि पुढे डिप्लोमा वगैरे काही किंवा क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज किंवा कोर्सेस छोटे छोटे करून ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. म्हणजे हा एक त्याच्यामध्ये चान्स असतो, संधी असते. ही शाळा बदल, त्याचं त्याला कळत नाहीये आणि मग नेमका निर्णय घेता येत नाही आणि मग त्या संधी थोड्या दुरावतात, असं पण होऊ शकतं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की दिव्यांग जी मुलं आहेत तर त्यांनी सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहावं आर्थिकदृष्ट्या, तर या दृष्टीने काही प्रयत्न करता येतात का? या दृष्टिकोनातनं सुद्धा पालकांना घरी या अर्थाने आपण आज बोलतो आहोत की काही दुर्गम भाग आहेत की त्या भागातले लोक ह्या आपल्या शहराच्या ठिकाणी शाळा आहेत, थेरपी सेंटर्स आहेत, तिथे इथली शहरातली मुलं जाऊ शकतात, पण दुर्गम भागातली जाऊ शकत नाहीत. मग बरोबर. अशा पालकांनी काय करायचं? म्हणजे मुलं असंच आहे, बऱ्याचदा त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं किंवा जातं, आहे तसं वाढवलं आहे जातं. तसं वाढवलं जातं. पण त्या पालकांनाही माझं सांगणं आहे की ही मुलं सुद्धा बरंच काही करू शकतात. यांचे पण टप्पे आहेत की जसं की मगाशी सांगितलं की जेवणाखाणाचे, खेळणी नीट ठेवण्याचा हे एक वयोगट झाला. त्यामध्ये ती ज्यावेळेला फोकस करू लागतात त्यावेळेला मग त्याच्या पुढचे मग्न करण्यासाठीचे काही गेम, म्हणजे ती अवस्था येते. म्हणजे एकाग्र होऊन एखादी गोष्ट पूर्ण करणं, अशा पद्धतीचे आपण गेम त्यांना देतो. म्हणजे त्यांना बिझी ठेवायचं. बिझी ठेवायचं आणि ते टास्क करून झाल्यानंतर मग त्यांचा पुढचा पाऊल असतं हे तुमच्या गृह कौशल्यांमध्ये येतं. म्हणजे लादी पुसणे, कचरा काढणे, भाजी चिरून देणे, भाज्या नीटनेटक्या लावून ठेवणं आहे. हे टास्क ज्यावेळेला कव्हर केले जातात, म्हणजे ही व्यवसायपूर्व कौशल्य आली. ह्यातले बारकावे असतात की कातरकाम करणं, व्यवस्थित भाज्या मोडून ठेवणं, अशा प्रकारचेही कामं करू शकतात. काही गावाच्या ठिकाणी असतील तर ते शेतावरती पण यांना कामाला घेऊन जाऊ शकतात. मग मुलं ह्या शेतीमध्ये सुद्धा जर ज्यांची पातळी कमी आहे, म्हणजे सौम्यता ज्यांच्याकडे आहे काही दिव्यांगत्वांची, तर अशी मुलं अगदी सराईतपणे या शेतीसारख्या उद्योगांमध्ये सुद्धा कामं करू शकतात. किंवा शहराच्या ठिकाणी जर ही मुलं असतील तर यांना आर्ट अँड क्राफ्ट आपण शिकवू शकतो. रेडीमेड रांगोळ्या येत आहेत तर ही मुलं करू शकतील. अगरबत्त्या बनवणं, धूपकप बनवणं, म्हणजे गृहकौशल्यातनं ज्या वेळेला त्यांच्याकडे काही हाताची फाईन ग्रिप्स वगैरे यायला लागतात त्यावेळेला मग हळूहळू त्यांची आवड शोधायची पहिली, की माझ्या मुलाला काय आवडते, त्याला घरकाम करायला आवडते का, की त्याला एका जागी बसून काही वस्तूंचे गठ्ठे करायला आवडत आहे, चिकटकाम आवडते का, फाईल बनवणं म्हणजे यासारखी काही कामं आवडत आहेत का, तर तो ती अगदी छान आवडीने करतोय का, शिवणकाममधले छोटे छोटे धागे आहेत, लोकरीचे काही गाठी आहेत त्या घालायला आवडते का, मग ते काम करते का, तर हो. मग त्याच्यामध्ये एकाग्रता जर त्याच्याकडे दिसत असेल, व्यवहार छोटे छोटे येत असतील, तर जरूर काही छोट्या छोट्या दुकानांमधली काही पॅकिंगची असतात कामं, अशी ही मुलं करू शकतात. काही काजू फॅक्टरींमधनं काजूच्या कॅटेगरीज काढण्याची कामं असतात, तशी करू शकतात. काही डिझाईनच्या दुकानांमधनं यांना छोटी छोटी कामं मिळू शकतात. काही मुलांना पाककलेची आवड असते, तर काही मुलं पाककलेतून एखादा पदार्थ बनवून देऊ शकतात, विकू शकतात. मग त्यांना जर मोठे मोठे व्यवहार करायला जमले नाहीत तर पालक त्यांना सपोर्ट करू शकतात. अशा पद्धतीने आपण त्यांचं आर्थिक पुनर्वसन नक्की करू शकू. आणि काही शासनाच्या योजना पण आहेत की या दिव्यांग मुलांना उद्योगाकरिता शासनाकडून निधी पण मिळत असतो, कर्ज योजना आहेत, अनेक गोष्टी आहेत की यातनं मुलं आपली आर्थिकदृष्ट्या सबळ होऊ शकतात. पालकांनी बारकाईने आपल्या मुलाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. खरं आहे. म्हणजे हे करत असताना त्यांना
ताल रिदम आवडतो का? म्हणजे आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील बाहेर, तर पुणा, मुंबई या साईडला, की काही मुलांनी हॉटेल्स पण काढलेली आहेत. म्हणजे त्यांचा ग्रुप बनवला आहे आणि त्यांनी ते हॉटेल्स सुरू केलेली आहेत. काही मुलं संगीतातनं खूप सुंदर सुंदर कार्यक्रम करत आहेत. अशीही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मग हे आधी आपण पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. त्याचा कल कोणता आहे? त्याला रिदम समजतोय का? की त्याला क्रिएटिव्हिटीमध्ये काहीतरी आनंद आहे का? हे पहिलं शोधावं लागेल. आणि मग त्यानुसार त्याला प्रशिक्षण देऊन त्याचं आर्थिक पुनर्वसन करता येईल. पालकांनी मुलांना सर्वसामान्य प्रवाहामध्ये आणण्याकरता काय काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? पालकांनी मुळात आधी मूल आपल्याकडे असं आलंय आणि ते जेव्हा आपल्याला कळले तिथपासून वेळ न घालवता मुलाच्या जन्मापासूनच स्वावलंबन कौशल्यांवरती सर्वात प्रथम लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 6 वर्ष वयोगटापर्यंत टॉयलेट ट्रेनिंग, अंघोळ, कपडे परिधान करणे, हाताने खाणे, शाळेत जाणे, सूचना ऐकणे, वस्तू जागेवर ठेवणे ह्या गोष्टी त्याला येणं अत्यंत गरजेचं आहे. या कृती आल्यानंतर मुलामध्ये एकाग्रता यावी आणि त्याच्यानंतर जसं की मगाशी म्हणाले की त्याला कामात व्यस्त ठेवणं, म्हणजे हे घरी पण करणं खूप सोपं आहे. त्याला कामात व्यस्त ठेवणं गरजेचं आहे. मुलाचे वेळापत्रक करणे गरजेचे आहे. म्हणजे आजचा त्याचा दिनक्रम आपला काय काय असणार आहे त्यानुसार त्याचं वेळापत्रक करणं गरजेचं आहे. हे शिकवत असताना मुलाला समजेपर्यंत त्यांनी सूचना द्यायच्यात. म्हणजे कपडे जर का त्याला घालायला दिले तर ते दिल्यावर लगेच घालणार नाही आहे. तर त्याला त्याच्या समजेल अशा भाषेमध्ये की बाळा तू कपडे घाल, ही पॅन्ट घाल, नंतर हा टी शर्ट घाल, हे त्याला समजेपर्यंत, म्हणजे ती जवळ सूचना त्यांना 5-6 वेळा द्यावी लागेल कदाचित, किंवा 10 वेळा पण द्यावी लागेल. 10व्या वेळेला त्याचे हात उठतील पण आणि करतात. पायापर्यंत जातील. हो, करतात. आणि जर करायला जमत नसेल, कुठेतरी पाय अडकत असेल, तर त्यावेळेला थोडासा सपोर्ट द्यायचा आहे, त्यांना पुश करायचं आहे. आणि मग आज त्याला 15-20 मिनिटं लागली असेल, अर्धा तास लागला असेल, उद्या त्याचा वेळ अजून थोडा कमी होईल, 15 मिनिटात ते घालेल. बरोबर. पुढच्या वेळेला ते स्पीडने घालून मोकळं होईल. म्हणजे अशा पद्धतीने समजेपर्यंत त्यांना शिकवायचं आहे. आणि या गोष्टी करत असताना नाही तो टास्क पूर्ण त्यांचा झाला आणि घरी नाही त्यांना समजलं, तर मात्र आमच्यासारख्या विशेषज्ञांचा त्यांनी सल्ला घ्यायचा आहे. आणि काही कौशल्य त्यांनी घरामध्ये बसून करून घ्यायची आहेत मुलांकडनं. कारण ही दिव्यांग मुलं एका जागी स्थिर बसत नाही. म्हणजे नॉर्मल मुलांसारखी बाबा तासभर अभ्यासाला बसतील तसं त्यांचं नाही आहे. तुम्ही एखादी कृती शिकवाल आणि तासभर बसतील तर नाही. काही 10 मिनिटाचा कालावधी असेल तर तो बसून पूर्ण करतील. 10 मिनिटानंतर ही मुलं उठणारच आहेत. मग तुमच्या मनाची तयारी पाहिजे की त्याला उभा टास्क काहीतरी द्यायला पाहिजे आपण, किंवा उभ्याने धावत पळत काहीतरी एखादा गेम घेतला पाहिजे, काहीतरी शिकवलं पाहिजे की बाबा 5 भांडी तिथे साईडला मांडून ठेवली, चमचा दे, वाटी दे, मग ते मूल धावत जाऊन आणणार आहे. म्हणजे तो बसून बसून कंटाळणार. हळूहळू त्याचा हा सिटिंग स्पॅन, स्टँडिंग स्पॅन, ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप मॅनेज करू करायची. शकतो. हो, डेव्हलप करू शकतो. आणि यातून कसं होतं की ह्या सगळ्या घरच्या घरी वस्तू त्याला उपलब्ध होणार आहेत आणि त्यातून हे मूल व्यस्त राहणार आहे. त्याच्यामध्ये मुलांच्या वर्तन समस्या निर्माण होणार नाहीत. म्हणजे मुलं घरात बसून कंटाळतात म्हणून मुलं त्रास देतात, म्हणून त्यांच्यामध्ये वर्तन समस्या अधिकाधिक वाढतात. कारण त्यांच्याकडे लक्ष देणारं कोण नसतं. मी आत्ता असं बसलंय तर मी करू काय हे त्यांना कळत नसतं. मग फावला वेळ कुठे खाजवत बसणं, जखमा स्वतःला करून घेणं, कुठे मारणं, कुठे चिडणं, मग सतत डोकं हलवत बसणं, हात हलवत बसणं, कुठेतरी वस्तू फेकून देणं, ह्या सगळ्या वर्तन समस्या मग वाढत जातात. ते या कामातनं कमी होतात. रंग शिकवायचे आहेत त्यांना, तर मग त्यांनी काय करायचं आहे, घरामध्ये जरुरी नाही आहे की तुमच्याकडे खेळणीच असली पाहिजेत. मग तुम्ही घरातले रंगीत रुमाल घ्यायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की ठराविक रंगांनुसार ते वेगळे काढा. घरामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध असतात. जसं की मगाशी म्हटले की चमच्या, वाट्या, भांडी एकत्र द्यायची आहेत आणि ती वेगवेगळी काढायची आहेत. मूल तेवढा वेळ एकाग्र राहून ते काम करतं. पिठाच्या गोळ्यापासून विविध आकार बनवू शकतो आणि मिक्स कडधान्य वेगवेगळी काढू शकतो. ग्लासात पाणी न सांडता त्याने भरलं पाहिजे. खिडकीला दोरखंड बांधायचा मोठासा आणि मग तो वळवता आला पाहिजे त्यांना मुठींनी. मग हळूहळू गाठी शिकवायला जमतील.
कात्रीने रेषा आखून द्यायच्या आणि कात्रीने कटिंग करायला लावायचं, चिकट काम करायला लावायचं, ठसे काम करायला लावायचं, चित्र रंगवणं, मणी ओवणं, रंगानुसार आपल्या कपड्यांच्या क्लिप्स असतात त्या त्यांना रंगानुसार लावायला सांगणं. यातनं अनेक ग्रिप्स पूर्ण होतात आणि हेच खरं व्यावसायिक कौशल्यांना गरजेचं असतं. चिमटी गरजेची असते, कात्री पकडणं गरजेचं असतं, मणी ओवणं गरजेचं असतं. त्याचबरोबरीने पिठाच्या गोळ्यापासून विविध आकार मुलं बनवतात. ह्यातनं त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण होते आणि मग त्यांना आवड निर्माण होते, रंगांची आवड निर्माण होते, त्यांना त्यांचा छंद सापडायला लागतो. त्यांच्यामध्येही भावना असतात, त्याच्यामुळे त्यांना ह्याची आवड निर्माण होते आणि मग ती या कामांमध्ये एकाग्र होऊन शांत होतात, सूचना पाळायला लागतात आणि मग त्यांच्या वर्तन समस्या ह्या कमी होतात. यानंतर मग हे सर्व झाल्यानंतर पालकांनी त्यांना गृहकौशल्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे घरातली कामं त्यांच्यावरती हळूहळू सोपवायची आहेत. छोटी छोटी कामं त्यांना करायला द्यायची आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पकड आहेत हाताच्या, पायाच्या, वस्तू उचलण्याच्या, ह्या खूप चांगल्या घट्ट होतात, सराईत होतात. मुलांची जी एनर्जी पण असते की ह्या मुलांमध्ये खूप एनर्जी असते आणि मग त्या मुलांना पालकांना सांभाळणं खूप सोपं जातं. त्यांच्यातला हट्टीपणा गेलेला असतो, आक्रस्ताळेपणा पण कमी हो होतो. हो हो आणि पालकांचे निम्म काम पूर्ण होतं ना. हो. मुलंही एंगेज राहतात, मुलांनाही आनंद मिळतो, पालकही थोड्या वयानुसार मूल मोठं झालं म्हटल्यावर पालकांची वृद्धावस्थेकडे वाटचाल चालू असते. म्हणजे ते लोक थकलेले असतात, चिडचिड सुरू हां. होते. मग अशा वेळेला हे मूल उपयोगी येतं. हे मूल मदत करतं. आपल्याला नेहमी रोज आपल्या पाटणं फिरणारं माणूस आज दमलंय. काही आजारपणाच्या वेळेला सदा मऊ भात तरी करून देऊ शकतात आपली मुलं आपल्याला. ही मुलं खरं पाहाल ना तर खूप प्रेम देणारी असतात. असं आपल्याला ह्या मुलांच्या बाबतीत पाहायला मिळतं. आणि पालकांचा या मुलांच्या बाबतीत असा एक दृष्टिकोन असला पाहिजे की किमान मुलांनी आपल्या पाठीमागे घर सराईतपणे सांभाळणं गरजेचं आहे. पालकांना एकुलते एक मूल असेल, त्यांच्या या पद्धतीच्या चिंता असतात. मग जर का मूल आपण इतकं स्वावलंबी बनवलं तर आजच्या गडबडीच्या जीवनामध्ये मग इतर नातेवाईक अगदी सहजपणे का होईना पण त्या मुलाला सांभाळू शकतील. माझ्या पाठीमागे माझ्या मुलाचं काय होईल? काय ही जी भविष्यातली चिंता आहे ना ती थोडीशी या पद्धतीमुळे दूर नक्की होऊ शकते. या सगळ्या चर्चेतून माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली किंवा आपल्या श्रोत्यांच्याही आली असेल की ही जी दिव्यांग मुलं आहेत ही म्हणजे ओझं नाही आहेत. नाही, तुम्ही त्यांना योग्य प्रशिक्षण द्या, संधी द्या आणि ती त्याचा नक्कीच उपयोग करून घेतात. फक्त काहीतरी पूर्वग्रह दूषित भावनेने त्यांच्याकडे बघणं किंवा काहीतरी पूर्वजन्मीचं हे आहे आणि म्हणूनच हे माझ्या वाट्याला आलं, हे असं सगळं मनात आणण्यापेक्षा जे वाट्याला आलंय त्यातून मी कसा मार्ग काढेन असं जर केलं तर पालक पण छान आनंदी राहतील आणि हो, त्या हो. मुलांचाही विकास चांगला होईल. नक्कीच. मुळात आधी आम्ही तरी असं म्हणतो की ज्या पालकांकडे काळजी घेण्याची क्षमता आहे अशांच्याच घरी असं एखादं मूल जन्माला येतं. त्या पालकांनी समजावं की परमेश्वराने माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणून हे जपायला माझ्याकडे दिलेलं आहे. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पालकांनी फक्त ते 2च पालक नाही आहेत तर संपूर्ण कुटुंबाला सुद्धा त्या मुलाच्या आजूबाजूला त्याच्या संगोपनामध्ये सहभागी करायचं आहे. म्हणजे कसं आहे की हेच 2 पालक आपल्या त्या मुलासाठी पाहत असतात, बाकींना त्याची काही काळजीच म्हणजे नसते. तर ह्याच्यामुळे काय होतं की पालकांमध्ये कसं होतं, हे दिव्यांग मूल, म्हातारी माणसं, आजी आजोबा आणि आजारी माणसं ह्यांना सांभाळणार कोण असं जर का कधी घरी झालं तर सगळ्यांच्या कपाळांना आट्या पडतात असं पाहायला मिळतं. आहे मानसिकता तशी. हां, म्हणजे ही सेवा करण्याचा जो आपला मानव धर्मातली जी ही संस्कृती आहे, सेवा करणं, सेवा धर्मभाव, हा कुठेतरी लोप होत चाललेला आहे. तो याने कधीतरी पूर्ण होणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही संस्कृती आपण जरूर इतरांकडे सोपवावी. कोण काय म्हणेल, माझं मुलं असं आहे, दुसऱ्याचा विचार करत राहण्यापेक्षा आपण आधी आपल्या मुलाचा स्वतः विचार करणं गरजेचं आहे. या अशा दिव्यांग मुलांच्या पाठी पालकांनी ठाम उभं राहणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट आधी सहज नाही मिळत. अनेकदा त्याला विरोधाला सामोरं जावंच लागतं. सर्वसामान्य मूल असेल तरी जावं लागतं. इथे तर दिव्यांग आहे. तर त्याच्यामुळे सहज कुठलीच गोष्ट उपलब्ध होणार नाही हे त्या पालकांनी समजूनच जावं. असं जर मानसिकता आपण त्या पालकांनी ठेवली
तर मग त्यांना अनेक मार्ग हळूहळू दिसू लागतात. थोडे कष्ट घ्यावे लागतात. थोडे कष्ट घ्यावे लागतात. खरं आहे. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यामध्ये पालकांचा सहभाग नेमका कसा आहे, खूप छान माहिती सांगितलीत. खूप छान मार्गदर्शन त्याविषयी पालकांना केलं आणि जवळपास सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही आज इथे केलं. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य